आज करणार आहे प्रसादाचा शिरा। तर मऊ आणि लुसलुशीत एकदम आणि स्वादिष्ट असा झालेला आहे प्रसादाचा शिरा। मी टिप्स आणि ट्रिक्स पण सांगितलेला आहे, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मी हातामध्ये पण घेऊन दाखवते शिरा। बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। बघा किती छान असा झालेला आहे। तुम्हाला खाऊन पण दाखवते। खूप छान झालेला आणि स्वादिष्ट पण झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आज बनवणार आहे प्रसादाचा शिरा बनवणार आहे। तर याच्यासाठी बघा मी बारीक रवा घेतलाय। मी 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी साखर घेतले, अर्धी वाटी तूप घेतले आणि पिस्ते घेतले 3-4 चिरून घेतलेत, 3-4 काजू घेतले चिरून, बदाम घेतलेत 3-4 चिरून घेतलेत आणि चवीनुसार मीठ घेतले आणि वेलची पावडर घेतले आणि 1 केळ घेतले। इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे। बघा याच्यात आपण आता तूप टाकून घेऊया। इथे बघा मी तूप टाकून घेतलेलं आहे। मी थोडंसं त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे। मी अगोदर सगळंच टाकलं तर आपण नंतर शेवटला हे टाकायचं आहे तूप आपल्याला। आता आपण आहे रवा भाजून घेऊया। बारीक गॅसवरती भाजायचा आहे आपल्याला रवा। एकदम असा तुपाचं सोडेपर्यंत असा रवा आपला भाजून घ्यायचा आहे। इथं आपला सारखा एकसारखं हलवत राहायचं आहे रव्याला। त्याचा एकदम सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। याला तूप सोडलं जात आहे, कारण परत बघा नंतर भाजल्यानंतर याचं तूप सोडते, तिथपर्यंत आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, मग आपल्याला छान असा प्रसादाचा शिरा लागतोय। इथे बघा छान असं आपलं रव्यानं तूप सोडलेलं आहे। बघा आता पातळ दिसायला लागलेलं आहे। तर आपण आहे ना आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। मी 4 वाट्या पाणी घालायचं आहे। तर कोणी पाणी घालून करते, कोणी दूध घालून करतात। तर मी 2 वाटी पाणी घालणार आहे आणि मी 2 वाटी पाणी आणि 2 वाटी दूध घालणार आहे। तर आपलं रवा लगेच पाणी शोषून घेतलेलं 1 वाटी ही दुसरं वाटी आपण पाणी घालतो। त्याला पण चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला। बघा लगेच असं सगळा रवा पाणी शोषून घेतलेलं आहे। आपण आता 2 वाटी दूध घालायचं आहे। बघा मी दुसरी वाटी पण पाणी घातलेलं, सगळं रवानं पाणी पिलेलं आहे। तर आपण आता त्याच्यात ना दुसरं 2 वाटी दूध घालायचं आपल्याला। मी फुल क्रीम सहितच घालणार आहे। बघा दूध पण गरम आहे, 1 वाटी आणि 2 वाटी हे परफेक्ट असं प्रमाण आहे याचं। तुम्हाला पाणी नुसतं घालायचं असलं तर 4 वाट्या घालू शकताय, दूध नुसतं घालायचं असलं तर 4 वाट्या दूध घालू शकताय। याला बघा याला चांगलं असं आपण हलवून घ्यायचं आहे। बघा हे 4 वाट्यामध्ये 2 वाट्या दूध आणि 2 वाट्या पाणी घातलेले, हे पण आम्ही ना सगळं शोषून घेतलेलं आहे। याला पण ना 4-5 मिनिटं आपण वाफ काढून घ्यायची आहे याची। हे बघा मी 1 चमचा तूप गरम करायला ठेवलं, याच्यामध्ये आपण बदाम टाकूया, पिस्ता आणि काजू। याला पण आता परतून घेऊया चांगलं। खरपूस असं हे भाजून घ्यायचं आपल्याला, एकदम क्रिस्पी असं होईल असं भाजून घ्यायचं आहे। इथं बघा माझं खरपूस असं ड्रायफ्रूट भाजलेलं आहे। मी ह्याच्यातच ठेवणार आहे जरा वेळ आणि गॅस बंद करणार आहे, म्हणजे चांगलं तोपर्यंत थंड होईपर्यंत चांगलं भाजून निघते हे। इथं आपला ड्रायफ्रूट भाजलेला आहे। बघूया रवा कसा फुललेला आहे ते। बघा याची चांगली वाफ निघले 5 मिनिटं चांगली। बघा एकदम सुटसुटीत आणि लुसलुशीत झालेलं आहे बघा। आता आपण याच्यामध्ये ते मीठ घेतलं होतं चवीनुसार, याच्यात थोडंसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात, छान चव पण येते त्याला।
आणि इथे वेलची पावडर घेणार आहे, अगदी छोटा अर्धा चमचा घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊया. साखर रव्याबरोबरच घ्यायची आहे, मग आपला शिरा एकदम छान चविष्ट असा बनतो. याला आता चांगलं एक हलवून आपण आणखीन 1-2 मिनटं वाफ द्यायच्या याला. इथं आता आपल्याला हलवलेला आहे. आपण आता 1-2 मिनटं याला वाफ काढून घेऊया. इथे बघा आपले 2 मिनटं वाफ निघालेले आहे. आपण आता उघडून बघूया. बघा किती छान लुसलुशीत एकदम मस्त झालेला आहे शिरा. इथं आपण बघा हे केळ घेतलं होतं ना, हे केळ पण मी बघा असं बारीक असं याच्या चकत्या करून घेतल्या, त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण. आणि याला आणखीन एकदा चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा याला केळ असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे तूप राहिलं होतं ना आपलं, 1-2 चमचा ठेवलं होतं, ते पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि ह्याला परत मिक्स करायचं आहे. बघा किती छान असं मस्त असं सुगंध पण आलेला आहे शिऱ्याचा आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे. बघा तुम्ही नक्की करून बघा. हे बघा याच्यात आपलं पूर्ण केळाचं मॅश झालेलं आहे. बघा थोडं अजून हे होतंय. आपण आता याला आणखी 1-2 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. इथे बघा आपल्याला 2 मिनटं झालेले आहे, चांगली वाफ निघलेली आहे. बघा इथे बघा चांगली वाफ पण निघलेली आहे. बघा आता शिऱ्याला आपल्या तूप सोडायला सुरू झालेलं आहे. बघा बघू शकताय तुम्ही. तर आता आपण ह्याला हलवून घेऊया. कढईला बघा अजिबात चिकटलेला नाही शिरा. आता आपण हे ड्रायफ्रूट तळलेले होते ना, हे आता याच्यामध्ये घालून घेऊया. बघा किती छान कलर पण मस्त असा दिसायला लागलेला आहे. याला मिक्स करून घेऊया आपण. इथं आपला बघा प्रसादाचा शिरा करून झालेला आहे. इथं माझा प्रसादाचा शिरा करून झालेला आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.